आता बातम्या पाहणार आहोत मुंबईतल्या आणि पुण्यातल्या। मुंबईत पाणी टँकर असोसिएशनची 10 एप्रिलपासून संपाची घोषणा। एनओसीच्या वादावरून पाणी टँकर असोसिएशनचा संपामुळे अनेक ठिकाणी पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता। रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल हरवल्यास 139 मदत वाहिनी क्रमांकावर तक्रार नोंदवण्याची सुविधा। मुंबई रेल्वे स्थानक आणि परिसरातून रोज 5 ते 10 प्रवाशांकडून मोबाईल चोरीच्या तक्रारी। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 10 कोटींचे अंमली पदार्थ जप्त। बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाकडून अंमली पदार्थ जप्त। अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी कवलजीत सिंग नावाच्या व्यक्तीला अटक। मुंबईत मेट्रो, विमानतळ, डेटा सेंटर, रुग्णालयात अखंडित वीज पुरवठा। टाटा पॉवर कंपनी 100 मेगावॅटची बॅटरी स्टोरेज यंत्रणा उभारणार। ही यंत्रणा पुढील 2 वर्षात 10 मोक्याच्या ठिकाणी बसवली जाणार। महावितरणच्या पुणे परिमंडळामध्ये वीजहानीत घट। विक्रमी वीज जोडण्यांमुळे महसुलात 5137 कोटींनी वाढ। पुणे महापालिका, जिल्हा परिषद, पीएमआरडीएनं जिल्ह्यातील धरणांच्या स्वच्छ पाण्यासंदर्भात सर्वंकष आराखडा तयार करावा। खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। आराखडा केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या समोर मांडला जाईल। सुळेंची डोंबिवलीच्या मिलापनगरमध्ये प्रदूषणामुळे काळे ठिपके पडल्याचा आरोप। प्रदूषणानं गाड्या, कपडे आणि पत्र्यावर काळे ठिपके पडल्याचा आरोप। मनसेनं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं।